नाही नाही, हे कुठलं बाली किंवा थायलंड नाही, हे आपलं कोकण आहे. आणि इथे आहे चमत्कारी म्हातारीची चूळ, 2 खडकातून बोट राईड, ब्रिटिश लाईट हाऊस आणि काही हिडन प्लेस. आता या जागा बघून तुम्हाला विश्वास बसणार नाही की हे आपल्या कोकणातच आहे. म्हणूनच मी घेऊन चाललोय आज तुम्हाला देवबाग येथे होणारी सगळ्यात भारी बोट सफरला. आता मालवण मधल्या देवबागला आलात की आपला भाऊ कुंदनला भेटायचं. जर तुम्ही सकाळी लवकर निघालात तर अजूनच भारी एक्सपिरियन्स असेल. देवबाग इथून लाईट हाऊस बोट सफरला जाताना कमी प्राइस मध्ये 15 पेक्षा जास्त पॉईंट दाखवणार आहे आपला भाऊ कुंदन. आपण चाललोय कुंदन भावाच्या बोट सफरला. तर भावा किती पॉईंट दाखवशील? 15 पेक्षा अधिक साईट सीन. चला तर मग. आता देवबागवरून बोट निघाल्यावर बघायला मिळतो हा सुंदर संगम पॉइंट, सिगल आयलंड आणि हे डॉल्फिन्स. एवढ्या जवळून डॉल्फिन्स तर मी पहिल्यांदाच पाहिले. आता 1 तास बोट राईड करत समुद्रातले रॉक्स आणि निळाशार समुद्र बघत आपण येऊन पोहोचतो या लाईट हाऊस जवळ. सर्वात पहिले तर ही चमत्कारी म्हातारी चूळ बघितली. हा अनुभव खूप भारी आहे. जवळचे 2 लाईट हाऊस आहेत, ब्रिटिश लाईट हाऊस आणि ओल्ड लाईट हाऊस. आता थांबा, सगळ्यात भारी म्हणजे इथे ह्या 2 खडकातून बोट राईड. आयुष्यपत, हीच ती जागा बघून बाली थायलंडला आल्यासारखं वाटतं. ह्या 2 खडकातली बोट राईड करून आम्ही पाहिला कासवाच्या आकाराचा खडक, म्हातारीची गुहा आणि खास म्हणजे कोणीच दाखवणार नाही पण कुंदने दाखवली हिडन जागा भारीच. आता इथले लाईट हाऊस आणि हिडन पॉइंट्स बघून आम्ही निघालो गोल्डन रॉक्स बघायला. हेच ते सोनेरी दगड म्हणजेच गोल्डन रॉक्स. आणि पाहिला सुनामी आयलंड, मिनी केरला पॉइंट, अशा भन्नाट जागा. सोबतच मँग्रोव्हची बोट सफर सुद्धा केली. आता तुम्हाला सुद्धा देवबागवरून ही भारी बोट राईड करायची असेल तर तुम्ही कपल, फॅमिली किंवा फ्रेंड्स ग्रुप असाल तर एकदम कम्फर्टेबल आणि सेफ राईड साठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून आपली बोट बुक करा. आणि हो, हे वा कोकण आपलोच असा.